देवाला नैवेद्य दाखवताना लक्षात ठेवाव्यात अशा महत्त्वपूर्ण गोष्टी विधिवत जाणून घ्या। आपण रोज जे काही जेवतो ते देवाच्या कृपेने आपल्याला मिळते। या कृतज्ञतेतून त्याला नैवेद्य दाखवताना पुढील महत्त्वपूर्ण बाबी लक्षात ठेवा। आपल्या आधी भगवंताने जेवावे या भावनेने आपण देवाला नैवेद्य दाखवतो। तो दाखवताना काही हस्तमुद्रा महत्त्वाच्या आहेत, त्याबद्दल वेदवाणी प्रकाशित शास्त्र असे सांगते। या पुस्तकात नैवेद्य विधीचे छान वर्णन दिले आहे। नैवेद्य समर्पण करण्याचा विधी व श्लोक। नैवेद्याचे ताट वाढल्यावर तुलसीपत्र ताटातील पदार्थावर ठेवावीत व ताट दुसऱ्या ताटाने झाकावे। देवासमोर पाण्याने एक चौकोनी भरीव मंडल करावे व त्यावर एक पाट ठेवावा। त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे। डाव्या हातात पळी घेऊन पळीतील पाण्याने उजव्या हातात पाणी घेऊन ताटाभोवती शिंपडत फिरवावे। पाणी सिंचन करताना सत्य त्वर्तेन परिशिंचामी हा मंत्र म्हणावा। नंतर एक पळी तामनात सोडावे आणि अमृतोपस्तरणमसी म्हणावे। त्यानंतर डाव्या हाताने नैवेद्याच्या ताटावरील झाकलेले ताट उचलून उजव्या हाताने आतील अन्नाचे 5 घास दाखवून आणखी एक 6वा घास दाखविताना लहान मुलासाई ताटातील भात प्रेमाने भरवते तसा भरवावा। घास भरवताना म्हणावे, प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा। नैवेद्य दाखवताना ग्रासमुद्रा दाखवाव्यात, म्हणजे दिलेली बोट जोडावी। प्राणमुद्रा, कनिष्ठका मध्यमा अंगुष्ठपान मुद्रा, अनामिका तर्जनी अंगुष्ठव्यान मुद्रा, मध्यमा तर्जनी अंगुष्ठुदान मुद्रा, कनिष्ठिका अनामिका अंगुष्ठस्मान मुद्रा। 5ही बोटे। 5ही बोटे वरील प्रकारे त्या अंगुली एकत्र घेऊन ग्रासमुद्रा करावी। नैवेद्य दाखवून झाल्यावर एक पळी पाणी तामनात सोडून प्राशनार्थे पानीय समर्पयामी असे म्हणून एका पेल्यात देवाला प्यायला पाणी ठेवायचे। नंतर पुन्हा सगळे ग्रास दाखवावे। शेवटी 4 पळ्या पाणी तामनात सोडावे। पाणी सोडताना अमृतापिधानमसी, उत्तरापोषण समर्पयामी, हस्तप्रक्षालन समर्पयामी, मुखप्रक्षालन समर्पयामी असेचा मंत्र म्हणावे। अत्तर असल्यास फुलाला लावून करोद्वर्तन समर्पयामी म्हणत ते फूल देवास वहावे। अत्तर नसल्यास करोद्वनार्थे चंदन समर्पयामी म्हणून ते फूल गंध लावून देवास वहावे। सरते शेवटी देवाला आवाहन करून म्हणावे, तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे। इहलोकीची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे। तुझ्या कृपाशीर्वादाने नैवेद्यार्थी वाढलेल्या अन्नात प्रसादत्व उतरू दे आणि ते अन्न भक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा सदैव मिळू दे। असा असतो नैवेद्य विधी। हे सर्व वाचताना जरी वेळ लागत असला तरी नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणांचा अवधी लागतो। तो वेळ जरूर काढावा। देवाशी क्षणभर संवाद साधावा। आपल्या आप्त नातलगांना आपण जसा प्रेमळ आग्रह करतो तसा देवाला करावा आणि त्याच्या आशीर्वादाने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी। आपल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला 2 वेळचे पोटभर जेवण मिळो अशी प्रार्थना करावी, मगच तो प्रसाद ग्रहण करावा। आजवर आपण कसा नैवेद्य दाखवत होतो? एका कीर्तनात कथेकरी बुवांनी नैवेद्याचा विषय निघताच मजेशीर कथन करायला सुरुवात केली। ते ऐकून कीर्तनात जोरदार हशा पिकला। बुवा म्हणाले, आपण नैवेद्य दाखवतो, समर्पित करत नाही। आपल्याला माहित असते दगडाचा देव खात नाही, तरी सुद्धा न जाणो एखादा लाडू नाहीसा झाला तर म्हणून प्रथम पाणी फिरवतो, मर्यादा घालतो, देवा या रेषेच्या आत येऊ नको असे बजावतो, काळीच धडधडते म्हणून हात ठेवतो, डोळे किलकिले करून पाहतो, एवढ्या सपाट्यातून देव यदा कदाचित आत येईल म्हणून हाताने बाजूला सारतो। असा नैवेद्य दाखवून झाला की चटकन ताट उचलून घेतो। मग कसा बरे पोहोचेल आपला नैवेद्य? आपण जे खातो ते देवाच्या कृपेने, म्हणून पहिला घास त्याला। हे प्रेम समर्पण वृत्ती नैवेद्य विधीत आवश्यक असते। मग बघा देव जेवायला येतो की नाही। कौन कहते हई भगवान खाते नहीं, तुम शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशव कृष्ण दामोदरम, राम नारायण जानकी वल्लभम।